यांचा आवाज मोठा आणि आमचा कमी असं अजिबात नाही. तुम्ही बोलत राहा, तुमची जनता ऐकत राहील, कारण तुम्हाला अनेक वर्ष विरोधी पक्षात बसायचंय. तुम्ही बोलत राहा. आंबेडकरांनी संविधान दिले, आम्ही ते मानतो. तुम्ही सांगा ना, आम्ही अटक करून दाखवू. 24 तास झालेले गुंड मोकळाट आहेत. तुमच्या नाकावर दिसून हल्ला करून गेले विरोधी पक्षाच्या नेत्यांवरती, कार्यकर्त्यांवरती, आणि तुम्ही मूग घेऊन गप्प बसताय. तुम्हाला लाज वाटली पाहिजे, शरम वाटली पाहिजे. तुम्ही या घटनेचं तुम्ही समर्थन करताय. कोणी शरम केलं? तुम्हाला लाज नाही वाटत का? तुम्हाला लाज वाटत नाही? आम्ही दोनदा बोलल्यानंतर सुद्धा तुम्हाला ऐकायला जात नसेल तर तुम्हाला लाज नाही का वाटत? काय चर्चेचा स्तर आहे? काय चर्चेचा स्तर आहे? काय भाषा वापरताय तुम्ही अमोल मातेले? तुम्हाला लाज नाही का वाटत? तुम्हाला लाज नाही वाटत? तुम्ही सांगा ना, तुम्ही काय चर्चा करताय अमोल मातेले? आरोपी तुमच्याकडे आम्ही दोनदा सांगितलं की सर्व आरोपींना अटक होणार आहे. तुम्ही काय चर्चा करताय अमोल मातेले? बहुमत आहे. तुम्ही गुन्हेगारांना पकडून दाखवा. मी तुमचं कर्तृत्व मानतो. अजिबात नाही. तुमची शाबासकी नको आम्हाला. अजिबात नको. ती जितेंद्र आव्हाडांना द्या. तुमची शाबासकी आम्हाला नको. अजिबात नको. अमोल मातेले, आम्ही तुम्हाला ठीक आहे. काल विधान भवनामध्ये राडा झालेला आहे, विधान भवनाच्या प्रांगणात राडा झालेला आहे. आता आपल्या चर्चेत सुद्धा राडा सुरू झालेला आहे. मी दोघांनाही थांबवतो. रुपालीताईंकडे जातो. रुपालीताई, अमोल मातेले हे वारंवार ही जी शंका घेत आहेत की सीसीटीव्ही मध्ये जे दिसलेत त्या सगळ्यांना अजून पकडलेलं नाहीये आणि तपासावरती त्यांनी शंका घेत आहेत, ही शंका दूर करणं खरं सत्ताधाऱ्यांचं काम आहे ना? निश्चित सत्ताधाऱ्यांचं काम आहे. मी पुन्हा तुमच्या माध्यमातून सांगते, अमोलजी ऐकूया फक्त आपण. व्हिडिओ दिसतात, व्हिडिओमध्ये जे मारताना दिसतात, तो प्रत्येक जण आरोपी होणार आहे. त्यांना कोणालाही सोडणार नाही. आता अमोलजींना जो विरोधक म्हणून न्याय पाहिजे ना, तोच त्यांना न्याय मिळेल तर नाही. जो संविधानाने, जो कायद्याने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने जो न्याय पाहिजे तो न्याय मिळणार. अमोल भाऊ यांचं काय झालंय की आम्ही म्हणतो तसाच न्याय द्या, तसा न्याय देऊ शकत नाही. सत्ताधारी म्हणून मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आश्वासित करते, एकाही गुन्हेगाराला सोडणार नाही. आणि जे इतर आरोपी फरार आहेत तेही तुम्हाला जेलबंद दिसतील. व्हिडिओवरनं सगळे आरोपी पकडले जातील. हे अमोल भाऊने निश्चित सांगतो. ठीक आहे. आज दुसरा दिवस आहे. आज संध्याकाळी दिसतील. तुमचा माझा व्हिडिओ झाल्यानंतर उद्या सकाळी दिसतील. पोलिसांना तपास करावा लागतो, अटक करावी लागते. अहो, तुम्ही थांबलात ना अमोल मातेले की कारवाई सुरू होईल. तुम्ही जरा थांबा, फक्त थोडं थांबा. कारवाई सुरू होईल. 24 तास झाले, सांगा ना मला. 24 तास झाले घटनेला, का तुमचे आरोपी पकडले गेले नाही मला सांगा. अहो अमोल मातेले, भाषा आहे ना, निघून गेले. ही चर्चेची भाषा नाहीये. अशी चर्चा नाही. मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. रुपालीताई, आपण गेली अनेक वर्ष चर्चेमध्ये बसतो, आपण मुद्दे मांडतो. नाही, आपण ताई गेली अनेक वर्ष चर्चेमध्ये बसतो, आपण बोलतो. ही चर्चेची भाषा नाही. या पद्धतीने ठीक आहे. आपली आता शेवटचे 2 ते 3 मिनिट बाकी आहे. थोडा एक वेगळा विषय आपल्याला घ्यायचा आहे. प्रश्नही तेच मांडणार, उत्तरही तेच देणार. आपण 2 वेळा म्हणालो की सर्वांवरती कारवाई होईल. तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या बाजूने म्हणालात की कारवाई होईल. त्याच्यानंतरही ते बोलतच राहिलेत. तुम्हाला शुभेच्छा मातेले. विरोधी पक्षात असल्यावरती माणसानं बोललंच पाहिजे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. असेच विरोधी पक्षात राहा, बोलत राहा, आवाज तुमच्याकडे बघत राहतील. आम्ही अन्यायाविरोधात वाचा फोडणार, आम्ही बोलत राहणार. हा लोकशाही दिलेला आम्हाला अधिकार आहे, लक्षात ठेवा. तुम्ही दडपशाही, हुकुमशाही केली, सत्तेची मस्ती दाखवली, तरी आम्ही शांत बसणार नाही. आम्ही जेलला दडपशाही, हुकुमशाही करत नाहीये, परंतु आपण बोलत असताना पॉइंटनी बोललं पाहिजे. विरोधक म्हणून काही बडबडून चालत नाही. निश्चित सगळ्यांवर कारवाई करणार, हे लक्षात घ्या. हे आता 101 वेळा सांगितलेलं आहे आणि स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. मातेले, तुमचं अभिनंदन. दुसऱ्याला बोलू न देण्याची ही तुमची लोकशाही, याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन. आणि आव्हाडांचं सुद्धा अभिनंदन.
तुमच्या वतीने त्यांना अभिनंदन सांगा की हीच ती लोकशाही, दुसऱ्याला बोलून नाही द्यायचं. ठीक आहे. बोलत राहा. मला हे सांगा, ठीक आहे, आपल्याकडे शेवटची काही मिनिट शिल्लक आहेत. आपल्याला आणखी एका वेगळ्या विषयावर जायचंय. आता या घटनेनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एक निर्णय घेतलेला आहे की सर्रास कुणालाही आता विधान भवनाच्या आतमध्ये प्रवेश मिळणार नाही. पास असेल किंवा गळ्यामध्ये आय कार्ड सुद्धा असणार आहे. रुपालीताई, हा एक महत्वाचा निर्णय आहे. एक लक्षात घ्या, हा कालच्या जर घटनेवर घेतला असेल ना तर निर्णय योग्य आहे, परंतु ज्यांच्यामुळे जी कार्यकर्ते प्रामाणिकपणे जनतेचे प्रश्न सोडवायला येतात त्यांना पण बंदी झाली ना हो. म्हणजे हे जे लोक, हे आमदार बेछूट काहीतरी वागणार आणि त्याचे परिणाम चांगल्या कार्यकर्त्यांना भोगावे लागणार, हे कुठंतरी चुकीचं आहे. त्याच्यामुळे माझी विनंती आहे की जे असे गुन्हेगार लोक घेऊन आले त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा, पण जनतेचे प्रश्न घेऊन येणाऱ्या कार्यकर्त्याला आतमध्ये घेतलंच पाहिजे, कारण का तेच एक व्यासपीठ आहे. लोकांचं प्रश्न अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे. मला आव्हाड आणि पडळकर या दोघांवर हे करा.